बाबा मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का बरं? विचार विचार बाळ, निशब्दपणे विचार. बाबा गणेशाला चिंतामणी का हो बरं म्हणतात? बाळ, गणेशाला चिंतामणी का म्हणतात ते मी सांगतो. ते सिद्ध, मूढ, विशीपद, एकाग्र आणि निरोधक अशा 5 छटा असणारा चित्तेचा निर्धार करतो त्या गणेशाला चिंतामणी म्हणतात. पण बाळ, या विश्वातील सर्व तत्व तू जाणून घेतले. हा थोडासा विचार बाजूला ठेवून या संसार रूपी भवसागरात सर्वसामान्यपणे होणे अशक्य आहे. म्हणजे बाबा मी काही समजले नाही. नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला? बाळ, अगं तू आता उपकोर झाली. तुझ्या सुंदर रूपावर अनेक पराक्रमी राजकुमार तुझ्याशी विवाह करण्याची इच्छुक आहे. नाही बाबा नाही. अहो तुमच्या समोर माझ्या सर्व इच्छा प्रकट करून देखील असा आग्रह का? मला कुणा राजकुमारशी विवाह न करता जो या विश्वाचा पालन करता आहे, ज्याने अशा सुंदर ब्रह्मांडाची निर्मिती केली, अशा त्या शिवाचा अर्धांगिनी होण्याचा मी निश्चय केला आहे. बाळ, अगं परमेश्वर शिवपती म्हणूनच नाही, अन्य कोणत्याही नात्याने ते मिळवणे अशक्य आहे. बाळ, हा अट्ट सोडून दे. नाही या बाबा नाही. मी विवाह करेन तर त्या शिवाशीच. नारायण प्रभु रामा दर्शन द्यावे. प्रभु रामा दर्शन द्यावे.
या मुनिवरी आपले स्वागत आहे. नारायण नारायण. राजन, ह्या साऱ्या विश्वात नामाने काहीच अशक्य नाही. अहो, भगवंताची प्राप्ती घोर तपश्चर्याने करता येऊ शकते. म्हणजे आपण सर्व काही जाणता. होय राजन, तुमच्या मुलीचा अट्टहास आम्हाला ज्ञात आहे. परंतु ही सारी लीला त्या विश्वाधिपती श्री गणेशाचे आहे. प्रारंभ अटळ आहे, परंतु तू मात्र शंकर आहात. सांगा मुनिवर्य, त्या शिवाला मिळवण्यासाठी मी कोणतीही तपश्चर्या परीक्षा सर्व काही करण्यात तयार आहे. रायन बाळ सुशुक्ती, तुला जर का भगवान महादेवांना प्रसन्न करून घ्यावायचे असल्यास तर तुला रोज ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र उच्चारावा लागेल.
मग तुझ्या मनातील मनोकामना ही पूर्ण होईल. ठीक आहे मुनिवर्य. ठीक आहे राजन, येतोच मी. नाम तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, हे नाम तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, हे पहा, पांड्या केदारी यांना शाहीर संकेत गोपाळ यांचा गोड आवाज आवडलेला आहे आणि त्यांना शाहीर संकेत गोपाळ यांनी जो आता पहिला अभंग गायला, अंतरी माझ्या रात्र दिन वास करील प्रभू श्रीराम, खरोखरच त्यांना हा अभंग आवडलेला आहे आणि याच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊळ कोलेवाडी आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. राजकन्या, तुझ्या तपश्चर्याने आणि तू आमचा जप केल्याने मी तुझ्या प्रसन्न झालोय. राजकन्या, मी तुझ्या मनातली इच्छा जाणतो. तू आमच्याशी विवाह करण्याची इच्छित आहेस, परंतु आमची एक अट आहे. बोला बोला महादेवा. जर का माझा विवाह आपल्याशी होणार असेल तर मला तुमची कोणती अट मान्य आहे? राजकन्या, आपला विवाह सोहळा करण्याचे ठरले तर आपला विवाह सोहळा कोणत्या शुभ दिवशी? पहाटेच्या पूर्वी व मध्यरात्री झाला पाहिजे. पहाटेनंतर आपला विवाह सोहळा होऊ शकत नाही. ठीक आहे महादेवा. जर का आपला विवाह पहाटेपूर्वी मध्यरात्री होणार असेल तर त्यात मी तयार आहे.
भाई चंद्रकोर भाई चंद्रकोर गळ्यात आपले स्वागत आहे। त्रिभुवनी भ्रमण करता ब्रह्मपुत्र नारद अमृता परी गोड काव्यास नक्कीच काहीतरी देव हो। प्रथम या नारदाचा आपल्या सर्व देवास प्रणाम। देव हो, इंद्रावती नदीचा राजा प्रपंच या कन्या सुशुक्ती हिने तारुण्यात प्रवेश केला आहे, तरी राज्यातील अनेक देखणे व पराक्रमी राजकुमार तिच्याशी विवाह करण्याची स्वप्न पाहू लागले आहेत। देव हो, देवाने केलेल्या त्या समुद्र मंथनाच्या वेळी जो नागमणी वापरला गेला तो तेजस्वी नागमणी राजकन्याच्या नाकातील मोरमणी चमकत तिच्या तारुण्याचा छडा विरघळीत करत आहे। व अशा त्या लावण्यवतीने असा हट्टहास झालाय की तिला साक्षात भगवान महादेवांशी विवाह करायचा आहे। जर का भगवान महादेव तिच्या भक्तीवर भाळले आणि विवाह केला तर सांगा फार मोठ्यानं त्या शंकराच्या वराने फारच उन्मत्त झालाय। देवा, त्या भगवान शंकराची तपश्चर्या करून माझ्यावरती प्रसन्न होऊन मला वर काढला, मला कोणापासून मला नाही या साऱ्या विश्वाचा हा कुकुट दैत्य अधिपती बनला। अरे कुकुट दैत्य, आम्हा देवांच्या मार्गातून बाजूला हो, नाही तर तुझ्या वराला कळले। बस करा तुमच्या ह्या ब्रह्मज्ञान, ते ऐकायची गरज नाही मला। आणि देवा हो, जर का तुम्ही
ह्या कुकुटांच्याच ऐकलं नाही तर तुझे हे सारे देव माझ्या युद्धातून शेपूट घालून पळाले. अरे कुकुटांच्या साऱ्या देवाला मात्र सळकी पल करून सोडले, परंतु ही सालीला त्या विश्वाधिपती श्री गणेशांच्या आहे. पोलीसवाडी त्या गणेशाच्या नगरीवर कर आणि त्याची नगरी जिंकून घे. या साऱ्या त्रिभुवनाचा अधिपती तूच. तुझ्या ह्या देव माझ्या युद्धातून पळून गेले आणि माझ्याशी युद्ध कोण करणार. आणि तो वाकड्या सोडण्याचा गजानन अंती झाशीले कलाचा प्राण्या. तू माझे माझे म्हणून अंती झाशीले कलाचा प्राण्या. तू माझे माझे म्हणून नाही कलाकाराच्या कलेची कदर करणारे असे थोर कलाकार, थोर कलाप्रेमी अथर्व चंदुरकर, अथर्व झगडे, अभिषेक मोरे, प्रतीक मोरे, देवरुख वरचाई यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, आता जो अभंग गायलाय नाही रे नाही कोणाचे कोणी, हा अभंग पुन्हा एकदा गाण्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊर कोलेवाडी आम्ही आपले शब्द शारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Thank you.
देव हो, आपली व्यथा मी जाणून आहे. ही सारी लीला माझीच आहे. आपण निशंक हे घमेंडी कोंबड्या, तुझ्या अंगात हिंमत असेल तर कर 2 हात. तुझ्या देव माझ्या युद्धातून पळून गेले आणि आता तू वाकड्या सहज गजानन माझ्याशी युद्ध काय करणार? कर युद्ध.
हे विश्वविधाता पाहला चंद्र श्री गणेश माझा उद्धार आपल्या हातून आहे. माझा उद्धार करा, माझा उद्धार करा. हे कुकुट दैत्या, तू दैत्य कुलात जन्म घेऊन मला शरण आला. तुझ्या हातून माझे एक अवतार कार्य होणार आहे. माझी आज्ञा म्हणून तू एक काम कर. सांगा गणेश, असं कोणतं काम आहे? हा मुकुट दैत्य ते काम आनंदाने करण्यास तयार आहे. इंद्रवटी प्रजापती प्रपंच त्याची कन्या सुषुप्ती हिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवादिदेव महादेवानी एका भल्या मध्यरात्री पहाटेच्या पूर्वी शुभ मुहूर्तावर यांचा विवाह करण्याचे ठरविले आहे. तरी तू तुझे कोंबड्याचे खरे रूप घेऊन अवेळी पहाट होण्यापूर्वीच आरवावे. पहाट झाली आणि आता विवाह होणे शक्य नाही असे समजून सुषुप्ती आणि महादेवांचा विवाह थांबेल. हे काम केल्यास तुझा उद्धार होईल व यापुढे सर्व लोकी पहाटे तुझ्या बागेने जागे होऊन जीवनाचा दिनक्रम चालेल. येणारी सकाळ, येणारा नवीन दिवस तुझ्या सुमधुर आवाजाने कार्यरत होईल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. रसिक हो, कुकुट दैत्य शंकराच्या वराने उन्मत्त होऊन सर्व देव गणांमध्ये आकार करीत असतात. शेवटी त्याला विश्वाधिपती गणेशाला शरण यावे लागले. आता पाहूया गणेशाने केलेल्या उद्धाराने हा कुकुट दैत्य कशा प्रकारे आपल्या बागेने भगवान महादेव व राजप्रपंच याची राज करण्याची शक्ती यांचा विवाह थांबवतो आणि सर्व लोकी आपल्या बागेने लोकांचा दिनक्रम चालू करतो. चला तर पाहूया कथा महादेवांच्या विवाहाची आणि बाळ कोंबड्याची. कथा महादेवांच्या विवाहाची आणि बाळ कोंबड्याची.
राजकन्या आपल्या गावाला विलंब झाला. या कोंबड्याच्या बांगेने पहाड झाली. आता आपला विवाह होऊ शकत नाही. ठीक आहे महादेवा, हा सर्व देवमिळून कट रचला असावा. परंतु जरी आपला विवाह झाला नाही तर मी मनाने मात्र तुमच्याशी समर्पित आहे. पण जर का यापुढे हा कोंबडा अविला हरवला किंवा त्यांनी मध्यरात्री बांग दिली तर ते अशुभ मानून त्याला घरावर नवालून ठार मारतील असा मी त्याला श्राप देते. मायबाप रसिक हो, कोंबड्याच्या वेळी आरोळीमुळे पृथ्वी